मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फायनली टी-ई-टीचं आयोजन केलेलं आहे आणि ती टी-ई-टी 10 नोव्हेंबर रोजी होत आहे. एकाच दिवशी टी-ई-टी 1 आणि टी-ई-टी 2 हे दोन्ही पेपर होणार आहेत. याबद्दल फॉर्म कसा भरावा हे जे पूर्ण नोटिफिकेशन आहे त्याची माहिती ऑलरेडी तुमच्याकडं असेल जर तुम्ही टी-ई-टीचा फॉर्म भरत असाल तर. मित्रांनो, कंटिन्यू जेव्हा टी-ई-टी परीक्षा घेण्यात यावी यासाठी आपण मंत्रालयात फॉलोअप घेत होतो आणि आता इथून पुढे दर 6 महिन्याला टी-ई-टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही सर्वप्रथम गुड न्यूज तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे. त्याचबरोबर टी-ई-टी परीक्षाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तेव्हा अप्लाय करत असताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि त्या संदर्भातील यूट्यूबवरती असेल, टेलिग्रामच्या माध्यमातून पर्सनल चॅट असेल किंवा ईमेलच्या माध्यमातून कंटिन्युअस मॅसेज येत आहेत. काही लोकांची कॉलसुद्धा येत आहेत की असा प्रॉब्लेम येतो आहे, आम्ही नक्की काय करावं. आणि त्याच्यामधला एक मेजर इश्यू आहे तो म्हणजे माध्यम कोणतं निवडावं. कारण अभ्यासक्रम आराखडा नुसार वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला टी-ई-टी देता येते आणि तो क्वेश्चन जेन्युइन वाटला त्यासाठी जेव्हा मंत्रालयात मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने जेव्हा पुढील शिक्षक भरती संदर्भातील कार्यवाही संदर्भात जेव्हा फॉलोअप घेत होते तेव्हा या प्रश्नाचं उत्तरसुद्धा घेतलेलं आहे. चला तर मित्रांनो, आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहूया. त्याचबरोबर हा जो क्वेश्चन अराईज झालेला आहे त्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की प्रत्येक जे यूट्यूबर्स आहेत जे टी-ई-टीसाठी क्लासेस घेतात किंवा म्हणजे बाकीचे त्यांचे फिजिकल ऑनलाईन क्लासेस चालतात, त्या सर्व वेगवेगळी इन्फॉर्मेशन देत आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त मुलांचं कन्फ्युजन मात्र इथं वाढत आहे आणि ते कन्फ्युजन क्लिअर करण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. सो माझी जिथपर्यंत हा व्हिडिओ पोचते त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण कोणाचंही ऐकून चुकीची इन्फॉर्मेशन देऊन तुमचा लॉस फक्त होऊन देऊ नका, एवढंच मला प्रामाणिकपणे वाटतं. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा. कारण शिक्षकांच्या हक्कासाठी सक्रिय लढा आपण या माध्यमातून लढत आहोत. आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंकसुद्धा दिली आहे. सो जॉईन द टेलिग्राम टू स्टे कनेक्टेड अँड अपडेटेड. मित्रांनो, आपण हे नोटिफिकेशन पाहतोय. ऑनलाईन अर्ज प्लस शुल्क भरण्याची तारीख आहे ती म्हणजे 9 सप्टेंबर टू 30 सप्टेंबर आणि आता थोडाच कालावधी हा फॉर्म भरण्यासाठी राहिलेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत किंवा टिप्स आहेत त्याच्यामध्ये जी प्रॉमिनंटली मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावीशी वाटते ती म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन भरताना अचूक सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे. टी-ई-टी 1 टी-ई-टी 2 दोन्ही पेपरसाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर एकदाच तो फॉर्म भरताना तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. 2 वेगवेगळे फॉर्म भरू नका जेणेकरून तुमचा फॉर्म बाद होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, सगळी प्रोसेस ही ऑनलाईन करायची आहे, ऑफलाईन आपल्याला यामध्ये काहीच करायचं नाही आहे. सो हा फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. आणि चला आपण या मेन मुद्द्याकडे वळूया जो तुमचा कंटिन्यू विचारला जाणारा प्रश्न आहे. आपण हे पाहू शकतो की ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत कॅन्डिडेटसाठी त्याच्यामध्ये परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती ते आपण हे पाहिल्यावरती थोडंसं प्रत्येकाला व्हायला होतं. ते पाहूयात आपण. अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल. आणि याच गोंधळामध्ये सगळा गोंधळ झालेला आहे. म्हणजे आता परीक्षेसाठी प्रविष्ट म्हणजे टी-ई-टी परीक्षेसाठी प्रविष्ट, त्यामुळे तर डी-एड बी-एडच्या माध्यमाचा काही संबंध येत नाही आहे किंवा तुमचं प्रोफेशनल डिग्री ज्याच्यातून झालेली असेल त्याचा काही संबंध येत नाही. दुसरा जो मुद्दा आहे, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नडा, हिंदी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल. आता आपण अभ्यासक्रम आराखड्यामध्ये या व्यवस्थित पाहूयात की हाऊ इट इज रिफ्लेक्टिंग. उर्दू माध्यम निवडलेले असल्यास दोन्ही पेपरकरता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी उर्दू आणि इंग्रजी भाषेत दुभाषिक प्रश्न असतील. जर मराठी
अथवा इंग्रजी किंवा इतर माध्यम, जर की कन्नडा, तेलुगू, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली निवडलेले असल्यास दोन्ही पेपरकरता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत द्विभाषिक प्रश्न असतील. ज्या अर्जदार जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे तो जिल्हा ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडा. आता ती जिल्हा केंद्राबद्दलची माहिती आहे, परंतु मित्रांनो हे लक्षात घ्या आणि याच्यामुळे सगळ्यांचं कन्फ्युजन झालेलं आहे, ते आपण कन्फ्युजन दूर करूया. वेबसाईटवरती फॉर्म भरताय तेव्हा तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत की माध्यम आहेत आणि त्याच्यानुसार विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4, विभाग 5. TET1 पहिली ते 5वीसाठी ज्यांचं DED झालेलं आहे त्यांच्यासाठी असते आणि TET2 6वी ते 8वी ज्यांचं BED झालेलं आहे त्यांच्यासाठी असते. आणि इथं माध्यम बघा, वेगवेगळी माध्यमं तुम्हाला इथं दिलेली आहेत आणि त्या माध्यमानुसार इथं जो प्रश्न मेन आहे तो असा आहे की नक्की कोणतं माध्यम निवडावं. आता मित्रांनो जेव्हा आपण TET1चा विचार करतोय त्याच्यामध्ये आपण पाहूयात की मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती त्याच्यामध्ये सांकेतिक पेपर क्रमांक दिलेले आहेत आणि विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4, विभाग 5 त्याच्यामध्ये कोणतं माध्यम, जसं तुमचं माध्यम चेंज होतं आहे तसं तुमचे क्वेश्चन चेंज असणार आहेत. म्हणजे त्या भाषेतून तुम्हाला ते क्वेश्चन अवेलेबल असणार आहेत. मोस्ट प्रोबॅबली जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आहे तिथपर्यंत मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी माध्यमचे आपले जास्त कॅन्डिडेट आहेत. तर मित्रांनो या संदर्भातील पहिला पेपर असो किंवा माध्यमासंदर्भात जो तुम्हाला डाऊट येतो तो दुसरा पेपर असो, त्याच्यामध्ये मंत्रालय जेव्हा आता TET जो महा TET असेल आहे तिथे जाऊन इन्फॉर्मेशन व्हेरीफाईड केलेली आहे. मित्रांनो तुम्ही यामध्ये कोणतंही माध्यम निवडू शकता. याचा अर्थ असा आहे की म्हणजे तुम्हाला माध्यम हेच निवडावं, माध्यम तेच निवडावं असं बंधनकारक नाही आहे. तुमचं DEDचं माध्यम आहे किंवा BEDचं माध्यम आहे, जरी मराठी असेल तरी तुम्ही TET परीक्षेसाठी इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, उर्दू माध्यम किंवा बाकीचे माध्यम तुम्ही निवडू शकता. तुमचं माध्यम इंग्रजी असेल DED BEDचं किंवा तुमचं माध्यम जरी हिंदी असेल किंवा 10वीपर्यंत कोणतंही माध्यम असेल तरी तुम्ही TET परीक्षा कोणत्याही माध्यमातून देऊ शकता. इन शॉर्टमध्ये मला हेच सांगायचं आहे की या TET परीक्षेच्या माध्यमाचा उद्या जेव्हा तुम्ही टॅट देणार आहात किंवा तुमची नियुक्ती होणार आहे किंवा शिक्षक म्हणून लागणार आहात त्याचा या TET परीक्षेच्या माध्यमाशी कोणताही संबंध नाही किंवा हे TET परीक्षेचं माध्यम ग्राह्य धरलं जाणार नाही. ही गोष्ट का क्लिअर करावीशी वाटते किंवा हे कन्फ्युजन जे TET धारक देत आहेत, कॅन्डिडेट आहेत त्यांच्यामध्ये का वाढलं, कारण आता पाहिलेलं आहे की टॅट परीक्षा जी शिक्षक भरती चालू आहे त्यामध्ये इंग्रजी माध्यमांना जास्त प्राधान्य देण्यात आलं. ज्यांचं DED इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि BED इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे त्यांना जास्त प्राधान्य देण्यात आलं. परंतु मित्रांनो DED BED हे आपलं प्रोफेशनल कोर्सेसचं माध्यम आहे किंवा आपण जे आत्तापर्यंत डिग्री घेतलेली आहे, 12वीपर्यंत एज्युकेशन घेतलेलं आहे ते रेग्युलर कोर्सेसचं माध्यम आहे. ह्या परीक्षेचे माध्यम आपली जे काही नंतरची नियुक्ती आहे त्याच्यामध्ये बंधनकारक नसतं. त्याचबरोबर अजून एक डाऊट मला या कॅन्डिडेटकडून आलेला आहे की मॅडम जेव्हा आम्ही परीक्षा देतो तेव्हा TETचं जे आमच्या हातामध्ये जे सर्टिफिकेट येतं त्याच्यावरती तुम्ही कोणत्या माध्यमातून परीक्षा दिलेली आहे ते सुद्धा मेन्शन केलेलं असतं. मग त्याचा इथून पुढची जी काय प्रोसेस होणार आहे, आम्ही शिक्षक होणार आहेत तोपर्यंत त्याच्यावरती फरक पडेल का, कारण याच वेळी CTETची जी परीक्षा देतो आपण त्यांचा जो रिझल्ट येतो त्याच्यावरती कुठंही माध्यम कोणत्या माध्यमातून परीक्षा दिली त्याचा उल्लेख नसतो. मित्रांनो तुमचा डाऊट साहजिक आहे, परंतु हे समजून घ्या आपण ही गोष्ट विचारून घेतलेली आहे कारण असं जे सध्या शिक्षक भरतीमध्ये टॅटच्या बाबतीमध्ये चालू आहे की DED BED माध्यमानुसार त्यांना प्राधान्य दिलं जाते, तसं TETमध्ये होईल का, तर मित्रांनो तसं अजिबात सुद्धा होणार नाही आहे. तुम्ही कोणतंही माध्यम निवडा जे तुम्हाला प्रिफरेबल आहे, मग ते TET1साठी असो TET2साठी असो, कारण हे लक्षात घ्या जे तुम्ही माध्यम निवडत आहात
त्यानुसार तुमचे क्वेश्चन आहेत ते चेंज होणार आहेत आणि ते फार महत्त्वाचं आहे. ते प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. त्यामुळे जे काही कन्फ्युजन असेल किंवा तुमचे जे काही क्लासेसचे टीचर्स असतील किंवा बाकीचे जे तुम्हाला हे सांगत असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. क्वालिफाईंग क्रायटेरियावरती तेव्हा मात्र त्याचा काही ते कुठल्या माध्यमातून परीक्षा दिली याच्याशी संबंध असणार नाही. तुमचं माध्यम मॅटर करतं. डी-एडचा जो प्रोफेशनल कोर्स करता आपण त्याच्यासाठी, बी-एडचा कोर्स करता त्याच्यासाठी, त्याच्याबरोबर आपण डिग्रीज करतो किंवा स्कूलिंग एज्युकेशन करतो त्याच्यासाठी तुमचं माध्यम नक्की मॅटर करतं. परंतु तुम्ही कोणत्या भाषेतून परीक्षा देताय ते अजिबात मॅटर करत नाही. आणि मित्रांनो, व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन आहे तो सर्वांपर्यंत पोचवा. आणि जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो एडिट करता असेल तर नक्की एडिट करून तुम्हाला जे प्रिफरेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता आणि इझिली ही गोष्ट तुम्हाला पॉसिबलसुद्धा होऊ शकतो. सो स्टे कनेक्टेड. अशाच काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुमच्यासाठी एखादा नवीन सेशन या संदर्भातील इन्फॉर्मेशन व्हेरीफाईड घेऊन बनवता येईल. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड.